पाहूया आपण। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी, 2 चमचे मिरची पावडर आहे, 1 कांडी लसूण आहे, 1 चमचा जिरी आहे, 1 चमचा तेल आहे आणि 1 चमचा मीठ आहे। नमस्ते, आज मी तुम्हाला खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे। शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, ते आता जरा थंड झाल्यानंतर त्याची साल काढते। शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेले आहेत। आता आपण जिरी भाजून घेऊ। जिरी भाजून झाली, भाजलेला वास येतोय जिरीचा। जिरी काढून घेते आणि लसूण भाजून घेते। आता हे मिक्सरला जरा आबोट बारीक करायची, जास्त बारीक नाही करायची, थोडी जाडसर ठेवायची ही चटणी। लसूण पण भाजून झालेलं आहे। गॅस बंद केला। आपण हे सगळे एकत्र शेंगदाणे, लसूण, मीठ, जिरे, आणि मिरची पावडर, तेल नंतरून जरा बारीक करून आलं ना, नंतरून तेल टाकायचं। मी आता मिक्सरला बारीक करून घेते चटणी। थोडी ओबडधोबड केलेली आहे। आता आपली खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पण अशी चटणी करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।